गेल्या 3 दिवसापासून यवतमाळ वर्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे त्याचा फटका देखील चंद्रपूर जिल्ह्याला बसलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक मार्ग जलमय झाले असून ते बंद झालेले आहेत। आपण सध्या चंद्रपूर राजुरा हा जो तेलंगणा महाराष्ट्र सीमेला जोडणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर आहोत आणि त्या मार्गावर देखील वर्धा नदीचा पूल देखील हा पाण्याखाली गेला आहे। तरी त्या पुलावर 3 ते 4 फूट पाणी असल्यामुळे काल रात्रोपासूनच प्रशासनाने हा मार्ग बंद केला आहे। तरी शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्यामुळे शेताचं शेकडो एकरचं नुकसान या पुराच्या पाण्यामुळे झालेलं आहे। तरी प्रशासनाने असं आव्हान केलं आहे की कुणीही या पाण्यामध्ये जाऊ नये व संपूर्ण प्रशासनाची टीम NDRF टीम असो, महसूल विभाग असो, पोलीस प्रशासन असो, पोलीस प्रशासनाने देखील बॅरिकेड लावून रस्ता वाहतूक ही बंद केली आहे आणि या वाहतुकीमुळे ट्रान्सपोर्ट आहे त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात या अडचणीचा सामना करावा लागत आहे। तरी प्रशासनाने असं आव्हान केलं आहे की जोपर्यंत पूर परिस्थिती ओसरणार नाही तोपर्यंत संयम बाळगावा व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं। मी आकाश चिकाटे, राजुरा, लोकराज्य TV न्यूज, चंद्रपूर।